नवीन वर्षामध्ये आपण नवीन एक व्हेज डिश चालू करत आहोत, ती म्हणजे व्हेज चिली मिली। तर त्याचं प्रिपरेशन एकदम हटके आणि वेगळं असणार आहे। सेमी ग्रेव्ही डिश आहे ही। तर सर्वात प्रथम आपण त्याच्यामध्ये तेल गरम करून घेणार आहे आणि जिऱ्याचा तडका मारणार आहे। जिऱ्याचा तडका मारला की आपण त्याच्यामध्ये चॉप गार्लिक आणि चॉप चिली हिरवी मिरची आपण ॲड करून घेऊन त्याला एकदम व्यवस्थितपणे परतून घेणार आहे। हे पदार्थ एकदा व्यवस्थित परतून झाले की त्याच्यामध्ये आपण बीन्स, त्याच्यावर कांदा, शिमला मिर्च आणि हे पदार्थ टाकून व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहे। हे एकदा व्यवस्थित परतून झाले की त्याच्यामध्ये आपण पत्ता गोबी ॲड करून घेणार आहे आणि हे सर्व पदार्थ आपण एकदम व्यवस्थित परतले की त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहे, जेणेकरून हे पदार्थ क्रंची नाहीत झाले पाहिजे। एकदा का पाणी आपण ॲड करून घेतलं की आपले मेन मसाले, त्याच्यामध्ये आपलं मीठ, लाल मिर्च पावडर, हळद पावडर, धने पावडर, किचन किंग मसाला, की जे आपले आता सर्व मसाले इन हाऊस आपण सुगरण सासूबाई या ब्रँडचे बनवत आहोत। हे मसाले आपण सर्व ॲड करून घेणार आहेत आणि एकदम व्यवस्थितपणे ते मिक्स करून घेणार आहेत। हे पदार्थ मिक्स झाले की त्याच्यामध्ये आपण चॉप मसाला ॲड करून घेणार आहे। चॉप मसाला एकदम व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे ते आपली येल्लो बेस ग्रेव्ही। येल्लो बेस ग्रेव्ही आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊन सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स झाले की आपली टोमॅटो ग्रेव्ही, की ज्याच्यामध्ये आपण लाल मिर्च पावडर, कश्मीरी बेडगी, की ज्याचा कलर खूप सुंदर येतो, ती आपण ॲड करून घेणार आहेत आणि आपल्या डिशला सुंदर असा कलर आलेला आहे। हे पदार्थ आपले एकदम व्यवस्थित मिक्स झाले की त्याच्यामध्ये आपण मावा, चीज, बटर आणि क्रीम हे पदार्थ क्रीमी टेक्स्चर आणि थिकनेससाठी ॲड करून घेणार आहेत। सर्व पदार्थ एकदम व्यवस्थित मिक्स झाले की फायनल टचसाठी आपण याच्यामध्ये फ्राईड पनीर, जे की आपण तळून घेतलेलं पनीर आहे, ते ॲड करून घेणार आहेत आणि अशा पद्धतीने आपली फायनली व्हेज चिली मिली ही डिश तयार होत आहे आपल्या प्लेटिंगसाठी। प्लेटिंगमध्ये आपण सिंपल गार्निशिंग यूज करतो, चीज आणि क्रीम, थोडंसं कोथिंबीर आणि फायनली आपली व्हेज चिली मिली नवीन वर्षासाठी तयार आहे।